नमस्कार मंडळी, आज आपण थंडी स्पेशल 4 साहित्यामध्ये तयार होणं अतिशय पौष्टिक, मऊ, लुसलुशीत अशी तीळ गुळाची चिक्कीची रेसिपी तयार करणार. अगदी कोणीही सहज बनवू शकेल. चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम अनपॉलिश तीळ मी इथे 1 पाव इतके घेतलेले आहेत. हाय फ्लेमवरती पॅन ठेवायचे. पॅन मध्ये आता तीळ टाकायचं आहे. एकदम लो फ्लेमवरती साधारणतः 7 मिनिटाकरिता तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले तीळ नंतर थंड करून आपल्या मिक्सर जार मध्ये ऍड करून द्यायचे. छान प्रकारे गरा या पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत. प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे. या पद्धतीने बारीकसर आपल्याला तीळ वाटून घ्यायचे आहेत. आता 1 पाव इतके तीळ होते, 1 पाव इतके शेंगदाणे आपल्या लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, शेंगदाणे छान तडतडले गेले. नंतर शेंगदाणे देखील आपल्याला थंड करून मिक्सर मध्ये या पद्धतीने बारीकसर वाटून घेऊन तिळांबरोबर ऍड करायचं आहे. आता सेम पॅन मध्ये पाव कप प्रमाणामध्ये काजू, बदाम, खारीक, डिंक तसेच तूप ऍड करायचं आहे. आता तुपामध्ये सर्व पदार्थ आपल्याला छानपैकी डिंक फुलेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. साधारण 3 मिनिटांनंतर पावसाळ्यात डिंक फुलला गेला, लगेच आपल्या गॅस बंद करून देऊन छान प्रकारे मिश्रण आपल्या मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून बारीकसर वाटून घ्यायचं आहे. आणि वाटलेलं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊन सेम पॅनमध्ये अर्धा किलो म्हणजे 2 कप इतका आपल्याला साधा गुळ ऍड करायचा. चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही. साधारणतः 5 मिनिटांनंतर पावसाळ्यात गुळ छान प्रकारे मेल्ट झालेला आहे. गुळाचा पाक वगैरे करायचा नाहीये. आता मेल्ट केलेल्या गुळामध्ये आपल्याला छानपैकी आपण जे पेस्ट केलेले सर्व मिश्रण आहे ते ऍड करून देऊन मस्त मिक्स आउट करून घ्यायचं आहे. या स्टेजला गॅस एकदम बारीक ठेवायचे आहे. हे बघा, साधारण 3 मिनिटांनंतर पाहू शकता मिश्रण आपल्या पॅनला सोडत आहे. बिलकुल पण मिश्रण चिपकत नाही, म्हणजे मिश्रण परफेक्टली चिक्कीसाठी रेडी झालेलं आहे. आता एका प्लेटला छान प्रकारे चिक्की सेट करण्यासाठी तुपाने ग्रीस करायचं आहे. तयार केलेलं चिक्कीचं मिश्रण प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित या पद्धतीने इक्वली आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे बघा, मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करून झालं, लगेच आपल्याला चाकू घ्यायचे आणि छान प्रकारे वड्या आपल्याला पाडून घ्यायचं आहे. वा, क्या बात आहे. चिक्कीच्या वड्या बघा किती व्यवस्थित पडत आहेत. अगदी व्यवस्थित तुमची देखील अशी चिक्की तयार होईल. चवीला एकदम खमंग चिक्की तयार होते. A1 क्वालिटीची चिक्की तयार होते. मस्ट ट्राय रेसिपी आहे. व्हिडिओ मंडळी तुम्ही इथपर्यंत बघत आहात, व्हिडिओला एक लाईक करा. बिलकुल कंजूसी करू नका, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल. हे बघा, चिक्की किती व्यवस्थितपणे सेट झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या आलेला अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडला लाईक करा, कंजूसी करू नका. आपल्या पेजला प्लीज सबस्क्राईब तसे फॉलो करा. कोणती नवीन रेसिपी हवी असेल डायरेक्ट मेसेज करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.